मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट नसला तरी सुद्धा भारतामध्ये सर्वात जास्त क्रिकेट खेळला जातो आणि हा क्रिकेट अवलंबून असतो तो त्यांच्या नियमावरती। सध्याला भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी सामना चालू झालाय। पहिला कसोटी सामना भारताने हारलाय आणि आता 2 जुलैला भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा सामना खेळला जाणार आहे। तर या सामन्यामध्ये काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर काही नवीन नियम इंट्रोड्यूस केलेले आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते नियम बदलले गेलेले आहेत किंवा कोणते नियम नवीन लागू केले गेलेले आहेत त्या नियमांविषयी या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर ICCने पहिला नियम जो इंट्रोड्यूस केलेला आहे तो स्टॉप क्लॉकचा। कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा आता स्टॉप क्लॉक येणार आहे। स्टॉप क्लॉक म्हणजे एखाद्या टीमने 1 ओव्हर टाकली आणि 1 ओव्हरच्या नंतर अंपायर स्टॉप क्लॉक ऑन करतील। 1 मिनिटासाठी हा स्टॉप क्लॉक असेल आणि 1 मिनिटाच्या नंतर जर दुसरी ओव्हर टाकली गेली नाही तर त्या टीमला 5 धावाची पेनल्टी आकारली जाईल। ह्या रूलनुसार आता खेळाडूंना टाइमपास करता येणार नाही आणि लवकरात लवकर ओव्हर्स टाकून पूर्ण होतील। यामुळे वेळेची खूप बचत होणार आहे। ICCचा दुसरा नियम असा आहे की कोविडच्या काळामध्ये चेंडूला चमकवण्यासाठी प्लेयर्स हे त्या चेंडूवरती लाळ लावत होते, पण आता हा नियम बदलला जाणार आहे। कारण काही प्लेयर्स मुद्दामून बॉल बदलण्यासाठी त्या बॉलवरती लाळ लावतात आणि हे अंपायरच्या निदर्शनास आलं होतं। त्याच्यामुळे त्यांनी हा नियम काढून टाकलाय। आता बॉलला लाळ लावली जरी असली तरी बॉल बदलला जाणार नाही। ICCच्या तिसऱ्या नियमामध्ये DRSचा प्रोटोकॉल रद्द करण्यात आला आहे। म्हणजेच आधीच्या DRS मध्ये काय व्हायचं की जर विकेट कीपरने कॅच पकडली असेल परंतु जर त्या बॅट्समनने DRS घेतला असेल तर ती जी विकेट आहे ती थर्ड अंपायरकडे जात होती आणि थर्ड अंपायर जेव्हा ही विकेट चेक करत होता तेव्हा त्याला एवढे चेक करायचे होते की बॉल बॅटला लागला की नाही। जर बॉल बॅटला लागला असेल आणि विकेट कीपरने कॅच पकडला असेल तर तो आउट दिला जात होता, पण तो बॉल बॅटला न लागता पॅडला लागला असेल तरी सुद्धा जो अंपायरचा कॉल होता आउट तोच दिला जायचा, कारण तो जो DRS आहे तो कॅच आउट साठी दिला होता। पण आता नवीन नियमामध्ये जर का बॉल पॅडला लागला असेल तो बॉल चेक केला जाईल, तो बॉल विकेटला लागतोय की नाही हे चेक केलं जाईल आणि जर लागत असेल लगेच LBW नुसार ती विकेट देण्यात येईल। ICCच्या नव्या नियमानुसार नो बॉलवरती जर कॅच पकडली असेल आणि ती कॅच व्हॅलिड असेल तर त्या चेंडूवरती 1 धाव दिला जाईल, पण जर का ती कॅच घेतली नसेल आणि प्लेयर्सनी पळून रन काढलेले असतील, जितके रन्स प्लेयरनी पळून काढलेले असतील तितके रन्स त्यांना देण्यात येतील। जर एखादा प्लेयर शॉर्ट रन करत असेल तर त्या टीमला 5 रन्सची पेनल्टी आकारला जाईल। शॉर्ट रन घेतल्याच्या नंतर कोणता प्लेयर स्ट्राईकवरती असेल हे हा अंपायरचा डिसिजन काढून तो आता डिसिजन जी फिल्डिंग करणारी टीम आहे त्यांच्यावरती सोपवण्यात येणार आहे। ICCच्या 5व्या नियमामध्ये सीमारेषेवरती जी कॅच आपण बघतो, म्हणजेच ICCच्या T20 वर्ल्ड कप मध्ये सूर्यकुमार यादव यांनी जो कॅच पकडली आहे ती कॅच आता रद्द करण्यात आली आहे। ही कॅच पकडत असताना एक प्लेयर्स हा बॉलला 2दा किंवा 3दा टच करतो, त्यामुळे आता हा नियम बदलून ही कॅच पकडण्यासाठी फक्त बॉलला एकदाच स्पर्श करायचा आहे आणि ही कॅच घेताना बाउंड्री लाईनच्या आतमध्येच प्लेयर्सला ती कॅच घ्यावी लागणार आहे। तर हा नियम बदलला गेला असल्याच्या कारणानं खूप जे उत्साही फॅन्स आहेत त्यांनी नाराजगी दर्शवली आहे, कारण हा जो कॅच आहे तो प्रेक्षकांना खूप लुभावतो, त्यामुळे प्रेक्षकांनी यावरती थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे। ICCच्या 6व्या नियमामध्ये 35व्या ओव्हरच्या नंतर 2 चेंडू बदलली जाणार होती, पण आता 35व्या ओव्हरच्या नंतर फक्त 1च चेंडू बदलला जाणार आहे। या नव्या नियमानुसार रिव्हर्स स्विंग आणि फिरकीला आता जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हे जे नियम ICCने बदलले गेले आहेत यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोणते नियम आवडलेत, कोणते नियम नाही आवडलेत हे कमेंट करून मला नक्की सांगा। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।